सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत। पाहूयात आजच्या टॉप 10 हेडलाईन्स। पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला करणाऱ्या 2 दहशतवाद्यांचा अखेर खात्मा। सुलेमान आणि यासिर हे 2 दहशतवाद्यांना पाठवलं यमसदनी। जम्मू काश्मीरमध्ये ऑपरेशन महादेवला यश, 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 1 फरार आरोपीचा शोध सुरू। हल्ले थांबवा अशी पाकिस्तानने केली होती गयावया। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची लोकसभेतल्या चर्चेत माहिती। कोणाच्या दबावाने हल्ले थांबवले नाहीत असंही वक्तव्य। मंत्र्यांकडून चुका झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही मान्य। काही मंत्र्यांची वक्तव्य ही असंवेदनशील असल्याची कबुली। शक्यतो महायुती म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणार। पक्षाच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची माहिती। मात्र काही ठिकाणी स्थानिक स्तरावर निर्णय घेण्याची मोकळी। ठाकरेंच्या आमदारांनी घेतली राज्यपालांची भेट। योगेश कदमांच्या आईंच्या नावे सावली बार परवाना असल्याचे पुरावे। परवाना राज्यपालांना दिला। कलंकित मंत्र्यांच्या राजीनाम्याची ही मागणी। पुण्यातील खेवलकरांच्या बार्डी प्रकरणात ससून रुग्णालयाचा प्राथमिक अहवाल समोर। 7 पैकी प्रांजल खेवलकर आणि शिपा यादव या दोघांनी मद्यप्राशन केल्याचा अहवालातून उघड। सूत्रांची माहिती। 3री ते 10वीच्या सुधारित अभ्यासक्रम जाहीर। त्रिभाषा सूत्र समितीचा अहवाल आल्यानंतर हिंदीच्या सक्तीवर निर्णय होणार। सध्या मराठी आणि इंग्रजी या 2च भाषांचा पर्याय। नागपुरात फायली सरकारी अधिकाऱ्यांची दारू पार्टी। दारूचा घोट घेत फायलींची पडताळणी आणि स्वाक्षऱ्या। प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर सवाल उपस्थित। पुण्याच्या धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस। खडकवासला धरणातून 18,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग। भिडे पूल पुन्हा एकदा पाण्याखाली। सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।